नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र टेंडर हे जानकी एंटरप्राइज कंपनीला मिळालेलं असतं. त्यामुळे आता ऐश्वर्याचा तर खूप असा जळफळाट होतो. जानकी आणि ऋषिकेश यांना खूप असा आनंद होतो. तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश अगदी ऐश्वर्यासमोर जानकीला म्हणत असतो की जानकी, अगं जाऊन दे, कशाला इतका विचार करते? अगं आपण जिंकलो आहे आणि या विजयाचा पहिला मान माझ्या कंपनीच्या मालकिनीचा आहे, तो मान तिला द्यायचा. म्हणून आता ऐश्वर्या आणि सारंग समोर ऋषिकेश जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग हे रागाने ऋषिकेश जानकीकडे पाहू लागतात. त्यावर आता जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की करोडोंची मालकीन फक्त 2 रुपयांच्या फरकाने हारली. तेव्हा ऋषिकेश तर हसतो, परंतु ऐश्वर्या रागाने जानकीकडे पाहत असते. तर जानकी म्हणते की खरंच खूप वाईट झालं ग ऐश्वर्या, तुझ्यासोबत जे व्हायला हवं होतं ते अगदी करेक्ट झालं. तेव्हा आता सारंग आणि सयाजी हे जानकीकडे बघत असतात. त्यावर आता जानकीने 2 रुपयाचं नाणं आहे ते आपल्या पदरातच बांधून आणलेलं असतं आणि ते नाणं ती सोडते आणि ऐश्वर्याला म्हणते की काय ग, त्या दिवशी गाडी पुसताना तू माझ्या कपाळाला खोटं नाणं लावलं होतं आणि हे घे आता हे 2 रुपयाचं तुझं खरं नाणं आणि हे बघ, हे तुझ्यासारखं खोटं नाही, हे नाणं खरं आहे, अगदी खरं आहे ते माझ्यासारखं. तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग फक्त रागाने पाहत असतात. त्यावर आता जानकी ते नाणं ऐश्वर्याचा हात धरून ऐश्वर्याच्या हातावर टेकवते आणि हा जो काही 2 रुपयाचा फरक आहे ना, तो कायम लक्षात ठेव ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्याला आता कोणतीही बोलण्यासाठी जागा उरत नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी चल ना, कारण कसं आहे की कमिटी दरवर्षी विजेत्यांसोबत फोटो काढते. अगं प्रत्येक वर्षी तर मी सुमित्रा एंटरप्राइजेस सोबत होतो, पण यावर्षी मात्र मी जानकी एंटरप्राइज या कंपनी सोबत आहे, म्हणजे आपल्या कंपनी सोबत. त्यावर आता जानकी खुश म्हणते की ऋषिकेश, अहो आपल्या नवीन वर्षाची सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीने झाली आणि ती पण अगदी आणि आपल्या चॅलेंजची सुद्धा सुरुवात. आणि ऐश्वर्याला विचारते की आठवते ना तुला चॅलेंज? त्यावर आता जानकीने जेव्हा काही ते खोटं नाणं कपाळाला चिटकवलेलं असतं तेव्हा ऐश्वर्याला चॅलेंज केलेलं असतं की हे बघ, ज्या पद्धतीने तू हे खोटं नाणं माझ्या कपाळाला चिटकवलं ते बघ, आता मी तुला चॅलेंज करते की नाही परत वाजत गाजत रणदेव्यांची सून बनून हक्काने ते घरात आले नाही तर नावाची जानकी नाही मी. त्यामुळे आता ऐश्वर्या, अगं दिवस मोजायला सुरुवात कर. अगं जसे आज इथे ढोल ताशे वाजतात ना, त्यापेक्षाही जास्त आवाज आता जेव्हा रणदेव्यांच्या घरामध्ये येईल ना, तेव्हा तो आवाज तेथे असेल आणि ते पण हक्काने पुन्हा प्रवेश करून, अगदी गृहप्रवेश करून. तेव्हा आता सदाशिव काका म्हणतात की चला ऋषिकेश दादा, अहो आपण सगळ्यांचा एकत्र आता फोटो काढूयात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो चला. आणि ऐश्वर्या सारंग सयाजीच्या नाकावर टिचून आता सर्व शेतकरी ऋषिकेश आणि जानकी सोबत अगदी विजयाचे फोटो काढतात. तेव्हा मात्र सदाशिव काका हे सयाजीला म्हणतात की सयाजीराव, अहो प्लीज आमचा फोटो घ्या ना एक, म्हणून मोबाईल त्यांच्या हातात द्यायला लागतात. परंतु सयाजी तर रागाने तो मोबाईल बाजूला असं लुटून देतात आणि अगदी ऐश्वर्या, सारंग आणि सयाजी खाली मान घालून अगदी शरमल्यासारखं तेथून निघून जातात. तेव्हा सर्व शेतकरी अगदी हात वर करून जानकी आणि ऋषिकेश दादा यांचा विजय असो असे घोषित करत असतात. हे ऐकून ऐश्वर्या आणि सारंग यांचे कान अगदी बेजार होतात. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा ही नानांना भरवते, तर नाना खूप काही व्यवस्थित खातात ते आणि पोटभर खाल्लेलं असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते की खरंच आज मी खूप खुश आहे, कारण तुम्ही काही न असं अडखळता अगदी पोटभर जेवण केलं. चला आता मला माझी मैत्रीण वाट बघत असेल, जावं लागेल. तेव्हा नाना अगदी खुणावून सांगत असतात की हो तुला कुणाला भेटायला जायचं मला माहिती आहे ना. तर सुमित्रा विचारते की काय हो, तुम्हाला माझी मैत्रीण माहिती आहे ना? तर नाना म्हणतात की हो. तर सुमित्रा म्हणते की ओळखा बरं. तेव्हा नाना आता ओवी छोटी असते म्हणून तसं असं हात करतात की छोटी ती छोटी ओवी. तेव्हा आता सुमित्रा खुशून म्हणते की हो अगदी बरोबर ओवी, आपल्या दरवाजासमोर आपली रांगोळी काढणारी आपलं लाडकं फुलपाखरू. तेव्हा नाना म्हणतात की हो. तर सुमित्रा म्हणते की हो, तिलाच भेटायला चालले मी. तेव्हा आता नाना लगेच अगं सुमित्राला थांबवतात आणि सुमित्राला असा हातांचा किस घेतात. तर आता सुमित्रा म्हणते की काय हो इश्श, अहो जर कोणी बघितलं तर काय हे? तेव्हा नाना म्हणतात की अगं ओवीला माझ्याकडून सांग. सुमित्रा परत हसते आणि इश्श, माझ्यासाठी नव्हतं ओवीसाठी होतं. तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं मी पोहोचवेल तुमच्या गोड नातीला, तुमचा हा पापा मी नक्की पोहोचवेल. तेव्हा आता नानांना असं विचारायचं असतं की आज घरातील सर्वजण
कुठे गेलेत? तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो आज तिकडे बाजार समितीमध्ये लिलाव आहे ना, सर्वजण तिकडे गेलेत, तेव्हा आज कळेल की काय निकाल लागेल तो. तेव्हा नाना विचारत पडतात आणि हा हा म्हणतात. तर सुमित्रा म्हणते की येते मी आता, म्हणून सुमित्रा जायला निघते. तर तेवढ्यात आता शर्वरी घरी येते. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की शर्वरी, अगं मला माहिती आहे की तुला पैशांची गरज आहे म्हणून, अगं पण एवढ्या रकमेची जमवाजमी मी नाही करू शकत. त्यावर आता शर्वरी म्हणते की अगं आई, मी आता तुझ्याकडे पैसे मागितले का? अगं तू जरा ऐकून तर घे. बरं ते जाऊन दे, सारंग आणि ऐश्वर्या आलेत का घरी? ते तर फोन सुद्धा उचलत नाही. अगं ते ऑक्शन झालं का? तेव्हा आता शर्वरी टेन्शन मध्येच असते. सुमित्रा म्हणते की अगं मला कुठे माहिती. अगं पण शर्वरी तुला इतकं टेन्शन का आलं? काही झालं का? त्यावर आता शर्वरीला मनामध्ये खूप असं गिल्टी फील होत असतं. शर्वरी म्हणते की आई, अगं खूप काही झालं. ऐश्वर्याचं ऐकून काल मी जानकी वहिनी आणि दादाला फसवायला निघाले होते. तेव्हा आता लगेच सुमित्रा ही शरूला म्हणते की शरू, अगं मी तुला विचारते काय झालं ते सांग ना. त्यावर आता शर्वरी म्हणते की आई, अगं माझ्याकडून खूप मोठी अशी चूक घडली. सुमित्रा विचारते की म्हणजे अगं कसली चूक? त्यावर आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग तर दारातच असतात. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की मी सांगते. तेव्हा आता शर्वरी वळून ऐश्वर्याकडे पाहत असते. ऐश्वर्या पुढे येते आणि आई, अहो मी सांगते असं शर्वरीकडे बघत ती म्हणते. काय आहे की आई, हल्ली आपल्या घरामध्ये खोटेपणाची हवा शिरली आणि आई हा खोटेपणा बाहेरची माणसं नाही तर आपलीच माणसं करतात, आपल्या घरातील माणसं. त्यावर आता हे ऐकून सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, असं कोड्यामध्ये बोलू नकोस, काय झालं ते नीट सांग बरं. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की या वर्षीचं जे काही शेतमालाचं टेंडर आहे तर ते शरूताईच्या फितुरेमुळे जानकी एंटरप्राइज कंपनीला मिळालं. तेव्हा आता लगेच सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की शरू, अगं काय ऐकतेस मी हे? मी सांगते ते खरं आहे का? तर शर्वरी म्हणते की आई नाही, आई मी असं काही बोललेले नाही. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की शरूताई, अहो नका खोटं बोलू प्लीज. तुमच्याच लाडक्या जानकी वहिनीने अगदी तोऱ्यात सांगितलं की तुम्ही त्यांना भेटायला गेला होता, तुम्ही तिकडे जाऊन त्यांना मदत केली. म्हणजे असं काय घडलं असणार की तुम्ही जाऊन कोटेशन बद्दल सर्व काही माहिती दिली असणार. अगदी हुशारीने, आणि त्यांचा तो स्वभाव आहे, त्यांनी आमच्यापेक्षा 2 रुपयाने भाव कमी लावला आणि काय झालं की ती लोक जिंकली, टेंडरची बाजू त्यांनी मिळवली. आता शर्वरी सांगायला सुरुवात करते. तर ऐश्वर्या म्हणते की प्लीज तुम्ही काही बोलू नका, मला इतकंच माहिती आहे की शरूताई आमचं तुमच्यामुळे नुकसान झालं. मला फक्त इतकंच सांगा की टेंडर विषयी माहिती द्यायला तुम्ही जानकी वहिनीला भेटायला गेला होतात का, हो किंवा नाही? तेव्हा शर्वरी म्हणते की हो ऐश्वर्या, मी वहिनीला भेटायला गेले होते, परंतु ऐश्वर्या मात्र शर्वरीला आता पुढचं काही बोलून देत नसते. पण बिन तुमचं सर्व काही राहून द्या, आम्हाला सगळं काही माहिती आहे, इतके सुद्धा आम्ही काही दूधखुळे नाही. तेव्हा सारंग फक्त ऐश्वर्याच्या होला हो करत असतो. तेव्हा ऐश्वर्या पुढे म्हणते की म्हणजे इकडे सख्या भावाला खड्ड्यात पाडायचं आणि तिकडे सावत्र भावाचा फायदा करून द्यायचा. काय वागता हो शरूताई तुम्ही? म्हणजे राखी या भावाला बांधायची आणि ओवाळणी त्या भावाकडून घेता. काय पटतं हो तुम्हाला हे सर्व? शी, शोभतं का हो तुम्हाला हे सर्व? तेव्हा आता शर्वरीला भयंकर राग येतो. शर्वरी म्हणते की बास झालं ऐश्वर्या, खूप काही भयंकर असे आरोप तू माझ्यावर केलेस. एकतर तुमचं कोटेशन हे मी वहिनीला सांगितलं, हे मला मान्य आहे, मी वहिनीला भेटायला गेले होते, पण हे बघ सारंग, मला तुमच्या कोटेशनचे रेट माहिती नाही. त्यावर आता सारंग म्हणतो की काय ग, मग जानकी वहिनी खोटं बोलते का? आणि मुळात म्हणजे तुला तिथे जाण्याची गरज काय होती? एवढी मेहनत ऐश्वर्याने टेंडर साठी केली होती आणि तुझ्यामुळे हे सर्व पाण्यात गेले. तेव्हा शर्वरी म्हणत असते की हे बघ सारंग, मी काहीच केलेले नाही, मला का बोलतात तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट, बास झालं बास, प्लीज तुम्ही भांडू नका. 1 मिनिट सारंग, मला आत्ता हा सर्व काही खेळ कळतो. एकतर जानकी वहिनी खोटं बोलते किंवा शरूताई खोटं बोलते. म्हणजे हे बघा, जानकी वहिनीला शरूताई आणि सारंग या दोघांमध्ये भांडण लावायचं होतं, पण आई त्यांचा हेतू साध्य झाला. आज दोघेही एकमेकांशी भांडतात. म्हणजे तिकडे घराच्या बाहेर राहून सुद्धा ती बाई इकडे काडी लावते आणि आग मात्र आपल्या घरात पेटते. तेव्हा आता शर्वरी काही बोलायची थांबत नाही. शर्वरी म्हणते की अजिबात नाही, जानकी वहिनी असं काही करत नाही. त्यावर आता ऐश्वर्या ही अगदी म्हणजे नम्रपणे म्हणते की हो ना, अहो ताई, आता तर तुम्ही त्यांचीच बाजू घेता. कारण कसं की आम्ही तुम्हाला पैशाची मदत केली नाही, त्यांनी केली म्हणून तुमची गरज भागली आणि त्यांचा सुद्धा फायदा झाला. नुकसान कोणाचं झालं तर ते आमचं, फक्त आमचं नाही, आई सुमित्रा एंटरप्राइजचं नुकसान झालं. गावामध्ये लोक काय बोलतील की सासू पुढे सून जिंकली
तेव्हा मात्र आता सुमित्राला हे ऐकून आणखीन धक्का बसतो, कारण ऐश्वर्या तसंही सुमित्राला फितवून ठेवत असते. शर्वरी मात्र रागाने ऐश्वर्याकडे पाहत असते, तर ऐश्वर्या म्हणते की शरुताई, तुम्ही चुकलात, तुम्ही हे सगळं करायला नको होतं. या घरातील एक जबाबदारी सून म्हणून अख्खं घर मी सावरण्याचा प्रयत्न करते, परंतु या घरामध्ये मला कोणी साथ देत नाही. तुमच्या त्या लाडक्या जानकीनं भिकारी समजून हे 2 रुपयाचं नाणं माझ्या हातात दिलं, म्हणून थोडंसं रडण्याचं नाटक आता सुरू करते. ते 2 रुपयाचं नाणं हे सुमित्राला दाखवत असते. तुमच्या जानकीनं असे बोलून आता ऐश्वर्या तोऱ्यात आतमध्ये जाते, तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो रडू नका, रडू नका. तेव्हा सारंग रागाने शर्वरीकडे पाहतो आणि लगेच ऐश्वर्याला समजूत काढण्यासाठी तिच्या मागे मागे अगदी नंदीबाईला सारखा हा बाहुला जातो. त्यावर आता सुमित्रा फक्त बघत असते आणि शर्वरीला विचारते की शर्वरी, अगं तू का असं केलंस, पैसे दिले नाहीत म्हणून. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच असं काही केलेलं नाही. त्यावर आता सुमित्रा विचारते की अगं जानकीने तुझं नाव का घेतलं. त्यावर आता शर्वरी म्हणते की मला काहीच माहिती नाही, शी उगाच या घरात आले मी. तेव्हा आता शर्वरी तेथून रागातच अगदी डोळ्यात पाणी आणून निघून जाते, तर सुमित्राला वाईट वाटतं, ती विचारात पडते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश दादाला हार घालून सर्वजण उचलून शेतकरी अगदी घरी घेऊन येतात. जानकी एंटरप्राइज कंपनीचा विजय असो, विजय असो अशा घोषणा सुरू असतात. सर्वजण आपल्या विजयाचं कौतुक हे साजरे करत असतात आणि तेवढ्यात मात्र आता जानकी ही घरातून अगदी ऋषिकेशला ओवाळण्यासाठी घेऊन येते. औक्षणाचं ताट घेऊन येते आणि आता बाद झालं विजयाचं हे कौतुक, त्या उत्सव मूर्तीला आता खाली उतरा. तेव्हा मात्र आता शेतकरी ऋषिकेशला खाली उतरवतात. तर ऋषिकेश हा जानकी पुढे ओवाळायला येतो. तर आता आपले जे काही काका असतात तर ते म्हणतात की वहिनी, अहो वहिनी, टेंडर तर आपण जिंकलं, परंतु आता दादांचे तुम्ही औक्षण करा. त्यावर आता जानकी मस्त ते ताट, दिवा वगैरे सर्व काही पूजेचं घेऊन येते आणि ऋषिकेशला अगदी ओवाळात गंध लावत म्हणत असे की ऋषिकेश राव, अहो अशीच प्रगती करत राहा. ओवीच्या हातात तर पेड्याचा बॉक्स असतो आणि जानकी अगदी मानानं ऋषिकेशचं औक्षण करत खूप खूप शुभेच्छा. तेव्हा ऋषिकेश अगदी खुश होऊन धन्यवाद बोलतो. जानकी अगदी प्रेमाने ऋषिकेशला पेढा भरवते आणि ऋषिकेश सुद्धा आपल्या हाताने तोच पेढा जानकीला भरवतो. जानकी लाजते, अहो काय हे. तेव्हा आता दोघेही एकमेकांना जेव्हा हा पेढा एकमेकांचा उष्टा भरवतात तेव्हा आता गावातील शेतकऱ्यांना खूप असा आनंद होतो. तर सदाशिव काका म्हणतात की अरे बापरे, काय ते हे प्रेम. एकमेकांना आणि वहिनीला सुद्धा आता दादा पेढा भरवतात, तो पण आपल्या हाताने, आणि आपण मात्र घोषणा देत फिरतोय. त्यावर आता जानकी म्हणते की अहो असं कसं, आणि ओवीच्या हातातील पेड्यांचा बॉक्स घेते आणि पेड्यांचा मान तुमचा सुद्धा आहे, पेढा तुम्हाला दिला नाही असं कधी होईल का. तर काका म्हणतात की हो पेढा तर आम्ही खाणार, पण नुसतं पेड्यावर नाही चालणार. तर जानकी विचारते की मग. तर आता काका म्हणतात की मटणाचा बेत व्हायला हवा. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही मटणाचा बेत सुद्धा करू, पण आज मात्र पेड्यावर भागून घ्या. एकदा आपलं काम सुरू झालं मग काय, मटणाचं बेत तर बेत होतच राहील. तेव्हा आता सर्व शेतकरी म्हणतात की हो चालतंय. तर जानकी सर्वांना पेढे देते. ऋषिकेश म्हणतो की या सर्वांनी बसा आता. तेव्हा आता ओवी धावतच आपल्या जानकीला आईला बाहेर म्हणजे बाजूला घेते. तर आता जानकी विचारते की काय ओवी, काय अगं मनीमाऊ काय झालं. तर ओवी विचारते की अगं आई, मला पेढा पाहिजे. तर जानकी म्हणते की अगं तुला पेढाच पाहिजे, मग इतकं छोटस तोंड कशाला करतेस, घे बरं आ कर. म्हणून जानकी पेढा भरवायला घेते. तर ओवी म्हणते की आई अगं मला 2 पाहिजे, एक मला आणि एक माझ्या बेस्ट फ्रेंडला. तर जानकी म्हणते की हो असं, तुझ्या त्या मैत्रिणीला का, जिने डब्यामध्ये शिरा दिला होता. तर ओवी म्हणते की हो आई तिला. त्यावर आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे, घे हा बॉक्स. तर ओवी विचारते की आई अगं इतके कशाला. त्यावर आता जानकी म्हणते की अगं तिच्या घरी तिचं कुटुंब असेलच ना. त्यावर आता ओवी लगेच खुश होते आणि थँक्यू आई बोलून जानकीचा गोडसा पापा घेते आणि खुश होत तो पेड्यांचा बॉक्स घेऊन ती तिकडे जायला निघते. त्यावर आता इकडे ऐश्वर्या गच्चीवर येते आणि तिला काही चेन मिळत नाही. सारखं आता अपयश तिच्या पदरी पडलेलं असतं, म्हणून जानकीचं बोलणं तिला सारखं अगदी सतावून सोडत असतं. तेच विचार अगदी तिच्या मनामध्ये अगदी रागाने येत असतात. जानकीने जे काही 2 रुपयाचं नाणं तिच्या हातात दिलेलं असतं सारखं तेच तिला समोर दिसत असते आणि जानकी तिला म्हटलेली असते की हे खोटं नाही, तुझ्यासारखं अगदी हे खरं नाणं आहे, अगदी खरं ते माझ्यासारखं, हा फरक तू कायम लक्षात ठेव. म्हणून आता ते नाणं जानकी हातावर देते. तर ऐश्वर्याला सारखं त्याची आठवण होऊन अगदी मनस्ताप होत असतो, तिच्या जीवाचा अगदी जळफळाट होत असतो आणि त्याच वेळेस तेथे सारंग येतो. ऐश्वर्या तर रडत असते, तर सारंग म्हणतो का ऐश्वर्या अहो रडू नका प्लीज, अगोदर डोळे पुसावो. तेव्हा ऐश्वर्या
ऐश्वर्या म्हणते की डोळे कशाला पुसू, मला तर असं वाटतं की माझे हे डोळे आहे ना ते डोनेट करून टाकू की काय. आज जे काही झालं ना ते खरंच बघितल्यानंतर मला असं वाटतंय मला हे डोळे नसते ना तर बरं झालं असतं असं मला वाटतंय. येथे मला तुम्ही डोळे पुसायला सांगतात आणि तिकडे तुमची ती खाली बहीण आपल्या डोळ्यात मस्तपैकी धूळ फेकते हो. खरंच काय बहीण आहे हो तुमची. यावर आता सारंग म्हणतो की हो ना ऐश्वर्या, मला सुद्धा शर्वरी ताईकडून अशी अपेक्षा नव्हती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो तुम्ही किती भोळे आहात आणि काय इतके भोळे आहात हो तुम्ही. तुम्हाला जानकी बहिणीकडून सुद्धा अपेक्षा नव्हती, ऋषिकेश दादाकडून सुद्धा अपेक्षा नव्हती. ते असं काहीतरी करतील असं तुम्हाला कधीही वाटलं नव्हतं आणि आज मात्र तुमची ती शरुताई यू हॉट सारंग अहो तुम्हाला कोणीही येऊन मूर्ख बनवू शकतं. अहो असंच आहे, तुम्हाला कोणी जरी काही सांगितलं तर ते लगेच पडते. आजीचेच बघा, आजीने तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही लगेच आजीच्या बोलण्यात आलात आणि कंपनीवरील जो काही फोकस आहे सोडून तुम्ही त्या गुंडू किंवा पिल्लूच्या मागे लागलात. मध्ये ते रोज पेटल्स काय, ते फुगे काय, ते मेणबत्त्या काय चाललं होतं. आणि सारंग आज जर आपण जिंकलो असतो तर सरबतातील दारू काय तर खरी दारू मी घरी आणली असते आणि अख्ख्या घरात शॅम्पेन मी उडवले असते. सारंग अहो तुम्ही मला विचारलं होतं ना मी कशाने खुश होईल, कळायला तुम्हाला खूप असा वेळ लागेल आणि मी कशाने नाखुश होते एवढंच जरी तुम्हाला कळलं ना तर आपल्यातील हे जे काही नातं आहे ना ते खूप काही असं आहे. सारंग अहो या क्षणी आता मी आपल्या फ्युचरचा विचार नाही करू शकत, मी या क्षणी आपल्या कंपनीचा विचार करते. प्लीज सारंग तुम्ही समजून घ्या. अहो सारंग जसं हे घर सांभाळायला मी एकटी झकडते तसं मी आपली कंपनी म्हणजे सांभाळण्यासाठी अगदी जीवाचं रान करते, तसंच झगडते. तेच काही अगदी सगळं काही स्ट्रगल करते आणि त्यासाठी खरं तर तुम्ही कुठेच नाही, तुम्ही माझ्या पाठीशी नाहीत. खरं तर आज तुम्ही माझा नवरा म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला होतं, तर माझा नवरा मला कुठे दिसतच नाही हो सारंग. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या तुम्ही जे काही बोलतात ना ते अगदी खरं आहे, माझी चूक झाली पण आता मात्र माझे डोळे उघडलेत. हा तुमचा नवरा कायम तुमच्या पाठीशी असेल. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही मला जसं सांगताल ना अगदी तसेच वागेल मी. त्यावर आता ऐश्वर्या थोडंसं रडण्याचे नाटक करते आणि हो ना सारंग तुम्ही नेहमी असंच म्हणतात, पण जेव्हा करायची वेळ येते ना आणि जाऊन द्या सारंग बोलून तरी काय उपयोग. आणि त्यानंतर असं बोलता बोलता ऐश्वर्याला खाली जे काही ओवी आणि सुमित्रा भेटलेले असतात तर ते समोर दिसतं. सुमित्रांना डोळे झाकायला ओवीने सांगितलेलं असतं, तर सुमित्रा डोळे झाकत ओवीला म्हणत असते की अगं काय ओवी कधी डोळे उघडू. तेव्हा आता ओवी जो काही पेड्यांचा बॉक्स आहे तर तो दाखवते आणि उघड असं सुमित्राला म्हणते, तर सुमित्रा डोळे उघडते. तर सुमित्रा म्हणते की काय अगं पेढे, कसले पेढे आहेत म्हणून सुमित्रा खूप खुश होते आणि एक पेढा घेते. तर ओवी म्हणत असते की हो बाबा हे बाजार समितीत जिंकले ना त्याचे हे पेढे. सुमित्रा थोडीशी शांत होते तर ओवी विचारते की अगं आजी काय झालं, घे ना पेढा. तेव्हा सुमित्रा काही बोलत नाही तर ओवी म्हणते की हो मी असं म्हणायला हवं होतं की आजी अगं तुझा मुलगा ऋषिकेश रणदिवे बाजार समितीत जिंकला म्हणून. अगं आजी आता तरी घे ना पेढा. तेव्हा आता सुमित्राला शेवटी तो पेढा घ्यावाच लागतो. तर आता सुमित्राने पेढा घेतला हे बघून ऐश्वर्याचा आणखीन जळफळाट होतो. त्यावर आता ओवी म्हणते की आजी एक नाही तर अख्खा बॉक्स घे. अगं मला खूप बरं वाटतं की कुस्तीनंतर इतक्या दिवसातून बाबा जिंकले. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण आम्ही हारलो. ओवी म्हणते की अगं आजी पण शेवटी रणदिवे जिंकले हो ना. तेव्हा सुमित्राला अगदी आनंद होतो आणि सुमित्रा ओवीला अगदी प्रेमाने मिठीत घेते. तर ऐश्वर्याचं हे सर्व काही बघून अगदी जळजळाट होतो. आता हे सर्व बघून ऐश्वर्या मनात म्हणते की अच्छा म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा सुमित्रा रणदिवे स्वतःच्याच जगामध्ये रंगल्यात. इतकं माझं आणि शर्वरीचं भांडण झालं, त्यांच्या नावाची कंपनी ही मागे पडली टेंडर मिळवण्याच्या नादात. त्या रेसमध्ये इतकी ती हारली तरी सुद्धा यांना 1 रुपयाची सुद्धा फरक पडलेला नाही. अजून सुद्धा त्या ओवीलाच भेटतात. सुमित्रा आणि ओवी ह्या एकमेकींना अगदी खुश होऊन मिठी मारलेत असतात. ऐश्वर्या हे पाहत असते आणि हे सर्व बघून मनात म्हणते की वेट ऐश्वर्या हीच वेळ आहे ती, याच गोष्टीचं तू भांडवल कर. तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंगला विचारते की सारंग तुम्ही आता म्हणालात ना मी जे काही आहे तेच मी करेल. तेव्हा सारंग म्हणतो की हो. ऐश्वर्या म्हणते की मग सारंग अहो एवढंच करा की मी जे काही सांगेल ना त्यावरती डोळे म्हणजे झाकून विश्वास ठेवा. सारंग तर लगेच अगदी होला होच असतो, तयारच असतो अगदी ऐश्वर्याचा कडपुतला म्हणून. ठीक आहे ऐश्वर्या तुम्ही जे सांगता अगदी तेच मी करेल. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, ऐश्वर्या लगेच असं सांगायला सुरुवात करते की अहो सारंग मी जे काही तुम्हाला सांगते ना ते खरं आहे, कारण या घरात कुणालाही आपल्यावर विश्वास नाही, अगदी तुमच्या आईचा सुद्धा. सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या आईचा आपल्यावर विश्वास आहे, पण मला सांगा की आईने काय केलं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग आता सुद्धा ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीचा आनंद सेलिब्रेट करायला त्या ओवीला भेटल्यात. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय सांगतात ऐश्वर्या. त्यानंतर आता
खाली ही ओवी आजीला म्हणत असते की आजी अगं मला उशीर होतोय, निघू का मी आता. सुमित्रा म्हणते की अगं मी अशी कशी जाऊन देईल, तुझ्या आवडीचे लाडू बनवलेत, लाडू खा आणि मग जा. त्यावर आता सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या मी याच्यावर विश्वास नाही ठेवणार. अहो असं काय करतात, ती माझी आई आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो तुमच्या आईवर खूप असा विश्वास आहे. त्यावर आता सारंग म्हणतो की हो. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे चला मी तुम्हाला दाखवते. म्हणून ती सारंगचा हात धरते आणि त्याला खाली घेऊन येते. आणि तेवढ्यात मात्र ओवी आणि सुमित्रा तर आत आलेले असतात. सुमित्रा ओवीला म्हणत असते की अगं तुला लाडू आवडतात ना म्हणून मुद्दाम केले. त्यावर आता ओवी म्हणत असते की आजी अगं तू दिलेला लाडू तर मी खाई, पण अगोदर मी तुला पेढा दिलेला आहे ना तो खा. तर सारंग आणि ऐश्वर्या खाली पाहत असतात. सारंगला आता हे बघितल्यानंतर त्याच्या डोक्यात अशी सनक उतरते, कारण ऐश्वर्या जे काही सांगत आहे ते अगदी खरं आहे असा त्याचा आणखीन एक मोठा गैरसमज होतो. तेव्हा सुमित्रा अगदी खुश होऊन तो पेढा खायला लागते. तोच लगेच सारंग जोरात ओरडतो की आई. तेव्हा सुमित्रा तो पेढा हातातच ठेवते. सारंग आणि ऐश्वर्या घाईने खाली येतात. ओवी सुमित्रा त्यांच्याकडे पाहत असतात. त्यावर सारंग लगेच आईला विचारतो की आई अगं काय करतेस तू. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे ते मी. तर लगेच ऐश्वर्या आईला काही बोलून देत नाही आणि मुद्दाम आता सारंगला म्हणते की सारंग अहो तुम्ही हारलात ना म्हणून आई पेढा खातात हो ना आई. सुमित्रा नाही अरे असं म्हणते. तर सारंग लगेच म्हणतो की नाही कसं. ओवी तर खूप असं घाबरते. सारंग म्हणतो की आई अगं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं मी. ऐश्वर्याच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला नाही. त्यांना सांगितलं होतं की ती माझी आई आहे, ती असं कधीही करणार नाही म्हणून, आणि तू तर हे करून दाखवलंस, तू तर माझ्या थोबाडीत मारली. त्यावर आता सुमित्रा नाही असं करत असते, परंतु ओवी म्हणते की सॉरी सारंग काका. तेव्हा मात्र आता सारंग ओवीचा सुद्धा विचार करत नाही आणि अगदी तिच्यावर ऐश्वर्या सारखाच ओरडतो की गप अगं ओवी गप बस. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सारंग काय करतोस अरे. तर सारंग म्हणतो की इतक्या आई बापाने इतकं मोठं नुकसान आपलं केलं आणि त्यांनी दिलेला पेढा तू खाते. सुमित्रा म्हणते की अरे ती लहान मुलगी आहे, तिने कौतुकाने मला पेढा दिला तर यात काय फरक पडतो. तेव्हा लगेच सुमित्रा तो पेढा असं समोर धरते. तर सारंग रागाने तो पेढा सुमित्राच्या हातातील घेतो आणि फेकून देतो. तेव्हा सुमित्राला खूप असा राग येतो आणि ओवीला तर खूप असं वाईट वाटतं. ओवीच्या हातातील तो पेढ्यांचा बॉक्स आहे तो सुद्धा उचलतो आणि लगेच रागाने बाहेर फेकून देतो. सुमित्रा लगेच सारंगला विचारते की अरे काय झालं तुला सारंग, तू असं का वागतोस. तेव्हा आता सारंग रागाने म्हणतो की आई तू प्लीज आतमध्ये जा. तर ओवी रडतच धावत पेढ्याचा बॉक्स उचलते आणि त्यातील पेढे गोळा करत असते. तर सुमित्रा रागाने सारंगला म्हणते की सारंग अरे काय झालं तुला. तेव्हा आता सारंग पुन्हा ओरडतो की आई तू प्लीज आतमध्ये जा. तेव्हा ओवी ते पेढे उचलत असते. तर सर्वजण ओवीकडे बघतात. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती ओवीच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि लगेच रडतच आतमध्ये निघून जाते. तेव्हा सारंग सुद्धा आपल्या रूम मध्ये निघून जातो. तर ऐश्वर्या ही मनाशी हसत असते. अगदी तिच्या मनासारखं हे सर्व घडत असतं. तर आता ओवीचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं आणि ऐश्वर्याचं लक्ष ओवीकडे. ऐश्वर्या ओवीच्या अंगावर धावून येते आणि ओवी तर खूप घाबरते. इकडे तिकडे पाहते परंतु कोणीही बाहेर नसतं. ओवी सुद्धा अगदी घाबरून रडतच तेथून निघून जाते. ऐश्वर्याला खूप असं हसायला येत असतं. तर ओवी रडतच घरी येते. आई आई आणि जानकीला मिठी मारते. तर जानकी विचारते की अगं ओवी काय झालं. ओवी शांत हो अगं काय झालं. अगं राजा काय झालं सांग ना बाळा. ओवी खूप घाबरलेली असते आणि जानकीला ती रडतच मिठ्या मारत असते. जानकीच्या कुशीत येते खूप अशी रडते. ओवी अगं काय झालं तुला लागलं का. तर ओवी म्हणते की नाही लागलं आई. तर जानकी विचारते की अगं मग काय झालं सांग बरं. एवढं काय झालं तू रडायला सांग, का रडतेस. शहाणी आहेस ना बाळा तू शांत हो. तिचे अगदी प्रेमाने डोळे पुसते. ओवी रडतच म्हणते की सॉरी आई मी फ्रेंडला भेटायला चालले असे तुला सांगून मी आजीला भेटायला गेले होते. सॉरी आई म्हणून ती पुन्हा कुशीत येते आणि खूप अशी रडते. तेव्हा जानकी तिचे डोळे पुसते आणि बास अगं किती रडणार तू. मला माहिती आहे की ओवी अगं तू लपून आजीला भेटायला जायची आणि आता सुद्धा तू तिलाच भेटून आली. तेव्हा ओवी म्हणते की आई मग तू ओरडणार नाहीस. तर जानकी म्हणते की नाही बाळा आणि का ओरडायचं. आपण जर चांगल्या गोष्टीसाठी एक छोटस असं खोटं बोलणार असलं ना तर ते चालतं कधी कधी. तू कशाला इतकं रडतेस. आजी तुला काही बोलली का. तेव्हा ओवी म्हणते की हो मी आजीला भेटायला गेले होते. मी आजीला पेढा दिला. आजी खाणारच होती पण तितक्यात ऐश्वर्या आंटी आणि सारंग काका तेथे आले आणि जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व रडतच ती जानकीला सांगते. हे ऐकल्यानंतर जानकीला आता खूप असं वाईट वाटतं. असे सांगून ओवी आता पुन्हा खूप रडते आणि जानकीच्या कुशीत येते. त्याच वेळेस मात्र आता ओवीने जे काही घडलेला प्रकार आईला सांगितलं असतं म्हणजे जानकीला, तर ते आता ऋषिकेश सर्व काही अगदी ऐकतो. बाजारून तो बाजार घेऊन आलेलाच असतो आणि त्याच्या हातातील आता हे सर्व ऐकून बाजारची पिशवी खाली पडते आणि आता ऋषिकेशला आणखीन इतका सारंगचा राग येतो. तेव्हा मात्र आता जानकीचं लक्ष जातं की नक्की सर्व काही ऋषिकेशने ऐकलं म्हणून. ऋषिकेशला बघून आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि ओवी सुद्धा खूप घाबरते.
घाबरते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेशने आता हे सर्व ऐकल्यानंतर ऋषिकेशच्या मनामध्ये आता इतका राग होतो, अगदी सारंगचा अगदी गळा दाबाव की काय अशी त्याची गस होते। म्हणून तो ऋषिकेश ओवी आणि जानकीला आतमध्ये बंद करून घेतो आणि बाहेरून दरवाजाची कडी लावतो। जानकी म्हणत असते की ऋषिकेश ऋषिकेश, ओवी म्हणते की बाबा बाबा, परंतु आता मात्र ऋषिकेश कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसतो आणि डायरेक्ट तो आता सारंग रणदिवे म्हणून आता आशीर्वाद बंगल्यावर अगदी तावतावाने रागरागाने सारंग सारंग असं ओरडत येतो। जानकी हात जोडत म्हणत असते की प्लीज रागाच्या भरात असं काहीही वाईट पाऊल उचलू नका प्लीज असं ऋषिकेश। परंतु ऋषिकेश काही ऐकता इकडे आशीर्वाद बंगल्यावर येऊन पोहोचतो। तेव्हा आता नाना सुद्धा बाहेर आलेले असतात आणि घरातील सर्वजण बाहेर येतात की सारंग बाहेर ये बाहेर ये। तेव्हा सर्वजण बाहेर येतात तर ऋषिकेश म्हणतो की काय रे, एवढ्याशा लहान लेकरावर ओरडणं कसलीही मर्दांगी आली। त्यावर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की मग कशाला तुमच्या मुलीला इथे पाठवायचं। तर आता ऋषिकेश तिला म्हणतो की बास, तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुलीचं नाव सुद्धा ऐश्वर्या तू घ्यायचं नाही। तेव्हा सारंगला लगेच राग येतो। सारंग रागाने म्हणतो की दादा हे बघ, तोंड सांभाळून बोल असे तुला मी सांगतो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय रे, नाहीतर तू मारणार आहे का। तर आता सारंग आणि ऋषिकेश या दोघांमध्ये अगदी तुंबळ अशी मारामारी जुपते। नाना हे सर्व पाहत असतात, त्यांना सुद्धा खूप असं वाईट वाटतं। सुमित्राला सुद्धा अगदी धक्का बसतो। सारंग आणि ऋषिकेश या दोघांमध्ये खूप मारामारी सुरू असते। तर इकडे जानकीला खूप असं टेन्शन येतं। ती ओवीला समजावत म्हणते की त्यांच्या हातातून मात्र काही असं वाईट व्हायला नको, म्हणून आता जानकीला खूप असं टेन्शन येतं। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।